पोटाला लावणारी माणसं. ग्रामीण भागात गेला तर पोटाला लावणारा माणूस एक असा शब्दप्रयोग आहे. पंचक्रोशीत तालुक्यात एखादा माणूस असतो जो शून्यातून विश्व निर्माण करतो. पण हे सगळं करत असताना आपल्या गावात आपल्या माणसांना तो विसरत नाही. तो शून्यातून उभा राहतो, पण आपल्या मागच्या माणसांना पोटापाण्याला लावतो, त्यांना नोकऱ्या देतो, 2 वेळेचं खायला मिळेल ह्याची तरतूद तो करत असतो. असाच एक उद्योजक म्हणजे बीजी शिर्के. त्यांच्यामुळे त्यांच्या गावातच प्रत्येक तरुण परदेशात जाऊ शकला, चांगले पैसेही कमवू शकला, नोकरीतून घर संसार उभा करू शकला. वाई जवळच्या पसरणी गावात गेलात तर मोठ्या अभिमानानं लोक बीजी शिर्केंचं नाव घेतात. बांधकाम क्षेत्रातील शिवाजी म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या छोट्या गावातून एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या या तरुणाने स्वतःची कंपनी सुरू करून देश परदेशात कामे मिळवली. वीर धरण, बालेवाडीचं क्रीडा संकुल, कर्नाटकचे विधान भवन, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क, बँगलोर येथील आयटी पार्क, भारताचे संरक्षण मंत्रालयाची इमारत, मुंबई बँगलोर हायवे अशा कित्येक वास्तूंवर बीजी शिर्केंचा शिक्का बसला आहे. बीजी शिर्के हे शेतकरी कुटुंबातले, वाई जवळच असणार असा ऐतिहासिक ठेवा असणारं पसरणी हे त्यांचं गाव. कमवा आणि शिका या पद्धतीने वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ते शिकले. पुढे फर्ग्युसन कॉलेज आणि त्यानंतर पुण्याच्या COEP मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग हे पूर्ण केलं. शिर्के सिव्हिल इंजिनियर झाले ते साल होतं 1943. ह्या काळात पसरणी गावातच काय तर संपूर्ण तालुक्यातून इंजिनियर झालेले ते पहिले व्यक्ती असावेत. त्या काळातील पद्धतीप्रमाणे शिक्षणातून नोकरी हा मार्ग त्यांनी पत्करला आणि नाशिकची तेजूका या कंपनीत नोकरीस सुरुवात केली. काही दिवस नोकरी केली, पण स्वतः कंपनी आणि स्वतः उद्योग उभारण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि मग त्यातूनच 9 सप्टेंबर 1944 रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी त्यांनी स्वतःच्या अशा सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. कंपनी उभी राहिली, पण काम मिळणं महत्वाचं होतं. नुकत्याच इंजिनियर झालेल्याला, कोणताच अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला कोण काम देण्याची इच्छा अजिबातच करत नव्हतं. आणि अशाच वेळी उपयोगाला आला तो म्हणजे प्रामाणिकपणा. पुण्यातील लष्करी छावणीला कंपाऊंडची भिंत घालायची माहिती त्यांना मिळाली. हे काम मिळवण्याचं ह्या ध्येयाने त्या तरुणाने लष्करी अधिकाऱ्यांना गाठलं. लष्करी अधिकाऱ्यांना त्यांनी विनंती केली आणि बोलत असताना लष्करी अधिकाऱ्याला दिसला तो आणि फक्त त्यांच्यातला प्रामाणिकपणा. लष्करी अधिकाऱ्याने त्यांना लष्करी छावणीचे कंपाऊंड बांधण्यासाठी काम दिलं. हेच शिर्के यांच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनने केलेलं सगळ्यात पहिलं काम. कामाच्या शोधात शिर्के संपूर्ण पुणे शहर सायकलीवरून पालथे घालू लागले आणि 1945च्या सुमारास त्यांना कोल्हापूरच्या कारागृह बांधायचे काम मिळाले होते. एका नवख्या तरुणावर आलेली ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती, पण मोठ्या कमालीने त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले. इतकं मोठं काम एका नवख्या तरुणाने पूर्ण केल्यामुळे त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. सुरुवातीला चेष्टेत घेणारे मोठे मोठे बांधकाम व्यावसायिक त्यांचं नाव आता आदराने घेऊ लागले होते आणि याच दरम्यान त्यांचं लग्नही झालं. पुढे 1953 सालात त्यांनी पुणे विद्यापीठातील केमिस्ट्री डिपार्टमेंटची इमारत पूर्ण केली आणि याच दरम्यान नीरा नदीवरील वीर धरणाच्या बांधकामाची निविदा निघाल्याचं त्यांना समजलं. त्यांची निविदा मंजूर झाली आणि हे काम देखील त्यांना मिळालं. किर्लोस्कर कंपनीच्या शांतनुराव किर्लोस्करांना त्यांच्या कामाची माहिती मिळाली आणि किर्लोस्कर कंपनीची सगळी कामं विना निविदा त्यांना मिळण्याची सोय ही शांतनुराव यांनी केली. बांधकाम व्यावसायिक ही त्यांची ओळख झाली, परंतु बांधकाम व्यवसाय वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्यांनी C4X कंपनीची स्थापना केली. ही कंपनी बांधकाम व्यवसायांसाठी लागणाऱ्या साहित्य उत्पादन करण्याची कंपनी होती. पण ही कंपनी स्थापन करत असताना प्रचंड अडचणी आल्या आणि त्याच दरम्यान बीजी शिर्के यांनी इंदिरा गांधींपासून ते अनेकांना खूप पत्रेही लिहिली. कोणतीही गोष्ट सुरू करताना भारतात असणारा भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर ताशेरे ओढले जातात. सरकारी कारभार आणि लाच अशा गोष्टींना थारा न देता 1972च्या दरम्यान C4X कंपनी ही उभी राहिली. कंपनी उभी राहिली, पण पुन्हा काम मिळणे ही महत्वाचीच गोष्ट होती. त्या काळात दुबई ही प्रचंड वेगाने बदलत होती, तेलाचा पैसा निर्माण करत होती. दुबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्र विस्तारित झालं होतं, पण ह्या मागे अडचण होती ती म्हणजे मनुष्यबळाची. आणि याच दरम्यान दुबईचं मोठं काम त्यांच्या कंपनीकडे चालून आलं. लागणारं बांधकाम साहित्य आणि मनुष्यबळ ह्या दोन्ही गोष्टी शिर्केंमुळे अगदी सहजच शक्य झाल्या. आज दुबईमध्ये 70 ते 80च्या काळातील ज्या काही बिल्डिंग, मशिदी, हॉटेल दिसतात त्यातील बहुतांश वास्तू बांधण्याचा मान शिर्के ह्यांच्याचकडे जातो. ह्या कामासाठी जे काही मनुष्यबळ हवं होतं त्यासाठी पसरणी गावातील तरुणांना त्यांनी संधी दिली.
गावातील घरटी एक तरुण फॉरेनमध्ये जाऊ लागला आणि शिर्केच्या कंपनीत नोकरी करून डॉलरमध्ये पैसे कमवू लागला. आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी फ्री फॅब हे नवीन तंत्रज्ञान विकसितही केलं होतं. ह्या तंत्रज्ञानामुळे विक्रमी वेळेत कामे ही पूर्ण होऊ लागली होती आणि ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी जगभरात 1.5 लाखाहून अधिक घरे बांधली होती. 1994 साली पुण्यातील बालेवाडी इथे 165 एकरच्या माल रानावर श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी विकसित करण्याचे धोरण आखण्यात आलं होतं. त्यांची जबाबदारी शिर्के यांच्याकडे देण्यात आली होती. शिर्के यांनी 1 वर्षाच्या आत संपूर्ण क्रीडा नगरीतच भव्य बांधकाम पूर्ण केलं. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच वीर धरण बालेवाडीचं क्रीडा संकुल, कर्नाटकचं विधान भवन, पुण्यातील हिंजवडी IT पार्क आणि बेंगलोर येथील IT पार्क, भारताचे संरक्षण मंत्रालयाची इमारत, मुंबई बंगलोर हायवे अशा कित्येक गोष्टी आकारास येऊ शकल्या. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.